चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींना योजनेचे गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून मासिक मानधन खात्यावर जमा झालेले नाही। त्यामुळे आम आदमी पक्ष, शिवसेना, ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे पदाधिकारी, आप नेते तथा माजी नगर परिषद उपाध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात मंगळवारी स्थानिक तहसील कार्यालयावर धडकले होते। यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत या आठवड्यात लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे मानधन न मिळाल्यास 25 ऑगस्टला तहसीलदार यांच्या थेट दालनात लाभार्थ्यांसह बैठा सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे। आम आदमी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उभाटा गट यांच्याद्वारे जे चांदूर तहसीलमधील श्रावणबाळ, अपंग आणि जे असे लोक आहेत, संजय गांधी निराधारचे जे लोक आहेत, त्यांना 6 ते 7 महिन्यापासून त्यांचे मानधन आलेले नाही। त्यांचे मानधन न आल्या कारणाने त्यांना अतोनात हाल अपेष्टा सहन करावे लागत आहे। काहींच्या औषधांना पैसे पाहिजे असतात, घरगुती कामाला पैसे पाहिजे असतात, पण शासनाकडे ते नेहमी येऊन या ठिकाणी चक्रा मारतात आणि त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात। यावर आम्ही असा एक आज त्यांना निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे की त्यांनी यावर 22 तारखेपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा 25 तारखेला सर्व लाभार्थ्यांचा ठिय्या मोर्चा या तहसील ऑफिसच्या आतमध्ये आम्ही करणार आहोत आणि त्याला सर्वस्वी हे तहसीलदार जबाबदार राहतील। चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींसाठीची मासिक मानधन योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहेत। मात्र गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून या योजनेचे मासिक मानधन अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही। यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। दैनंदिन खर्च, औषधोपचार व घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण झाले आहे। काही लाभार्थ्यांचा आधार कार्ड सेडिंग संबंधित त्रुटी असता त्यांनी ती त्रुटी बँकेत जाऊन सोडविली। मात्र त्यानंतरही काही लाभार्थ्यांचे मागील मानधन अद्याप बँक खात्यात जमा झालेले नाही। त्यामुळे या विषयात लक्ष घालून संबंधित विभागाशी पाठपुरावा करून गोरगरीब लाभार्थ्यांचे थकीत मानधन तातडीने मंजूर करून घ्यावे अशी मागणी तहसीलदार पूजा माटोळे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। आज आम्ही आम आदमी पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भाकप, जनता दल असे पक्ष म्हणून एक निवेदन दिलं। आमच्याकडे अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे की त्यांना 6, 8 महिन्यापासून त्यांचं मानधन मिळालं नाही आहे। संजय गांधी, श्रावणबाळ योजना आणि त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे। त्यांना औषधालाही पैसे नाही आहेत। त्या म्हाताऱ्यांनी जाव कुठे, ते यांच्या कार्यालयात चक्रा मारतात, इथून त्यांना उत्तर बरोबर भेटत नाही। आज जे काही आधार कार्ड अमुक लिंक करायचे असेल बँकात, तर यांनी एक वेगळा कक्ष तयार करून हा निकाली काढायचा होता हा प्रश्न, पण यांच्याकडून ते काही झालेलं नाही आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। ती म्हातारी मंडळी आता जाऊ कुठं? आणि यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आज निवेदन दिलं। 22 तारखेपर्यंत त्यांचे 6-8 महिन्याचे पैसे आले तर ठीक, नाही तर 25 तारखेला बैठा सत्याग्रह या तहसीलदाराच्या दालनात आम्ही सगळे पक्ष, संघटना आणि ते लाभार्थी घेऊन इथे करणार। तसेच याविषयी काही लाभार्थी तहसील कार्यालयात मानधन न आल्यामुळे गेले असता संबंधितांकडून योग्य मार्गदर्शन दिल्या जात नसल्याचीही तक्रार आमच्याकडे आल्याचे सदर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे। त्यामुळे याबाबतच्या तक्रारी सोडविण्याकरिता एक वेगळा कक्ष तयार करून लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे अशी ही मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे। तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं। निवेदनमध्ये सर्व पक्षाचे लोक होते। निवेदन याच्यासाठी दिलं की जे आपले 65 संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना आणि हँडिकॅप जे लाभार्थी आहेत त्यांना 6 महिन्यापासून, कुणाला 2 महिन्यापासून, कुणाला 3 महिन्यापासून पैसे मिळून राहिले नाही। त्यामुळे त्यांचे घरची हालाकीची परिस्थिती झाल्यामुळे या पावसाळ्याचा विषय तसाच त्यांच्या अंगलट येऊन आला आणि त्यांना दवाखान्यासाठी बी पैसे मिळून नाही राहिले। त्यासाठी शासनाच्या विरोधात आम्ही 25 तारखेला सत्याग्रह करणार आहे तहसील समोर।
यासाठी सर्व लोकांनी, सर्व लाभार्थ्यांनी आपल्या 25 तारखेला हजर राहावे अशी मी विनंती करतो आणि शासनाला पण धमकावतो का या लाभार्थ्याचे पैसे तुम्ही लाडक्या बहिणीला दिले हे बरोबर नाही आणि हे चूक केली आणि त्या लाभार्थ्याचा श्राप तुम्हाला मिळणार। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।